झालं का? मित्रांनो, शेतामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आता तुम्हाला हे शेजारी दिसलेले पडून असलेले बांबू दिसतील, पण या बांबूचं एवढं महत्त्व आहे, त्याची चित्रकथा काय आहे आता मला हे तुम्हाला सांगायला आवडेल. हे जे बांबू आहेत या ठिकाणी हे नेहमी शेतीमध्ये असणारे जे पिकं आहे त्याच्यासाठी उपयोगात येते. आता ते कसं हो, तर तुम्हाला सांगतो, हा एक बांबू जो आहे हा शेतामध्ये असा उभा केला जातो. अशी एक ओळ असते, त्या ओळीला असे लावल्या जातात आणि बांबूला नेमकी तारे लावल्या जातात आणि तारांवरती वेल चढवल्या जातात. वेल कसले? दोडक्याचा वेल असतो, टमाटरचा वेल असतो, तदनंतर तुम्हाला कारलीचा वेल असतो. असे वेल चढवल्या जातात आणि त्यानंतर त्याचं पीक घेतलं जातं. म्हणून हा बांबू महत्त्वाचा असतो. तो शेतामध्ये गाडला जातो आणि त्याच्यावरती जे आहे ते तार चढवून त्या तारांच्या माध्यमातून ते वेल चढवले जातात. आता एवढंच काम त्याचं संपत नाही. आता ते कारल्याच्या आणि दोडक्यांच्या पिकामधनं बाहेर आले रे आले, तर हा जो आपल्याला संत्रा दिसतोय ना, या संत्र्यामध्ये नेमका आत्ताशी तर त्याला बारीक बारीक फळं आहेत, त्यामुळे त्याला आता कशा सपोर्टची गरज नाही. मात्र त्याचे जे फळं आहेत ते परिपक्व होतात तेव्हा त्याच्या डहाळ्या ज्या आहेत त्या अशा झुकायला लागतात, त्याचा विस्तार व्हायला लागतो. मग ती झाडाची ज्या फांद्या आहेत त्या नेमक्या शेपमध्ये असाव्यात आणि त्या झाडावरती ताण येऊ नये म्हणून शेतकरी काय करतो, हे जे बांबू आहेत ते एका झाडाच्या चारही बाजूला अशा ठोकतात आणि त्याला अशा पद्धतीने गार्ड करतात, अगदी त्याचं संरक्षण करण्याकरता, त्याला सेफ मोडमध्ये आणण्यासाठी ह्या बांबूचा उपयोग करतात. आता तर पटलं ना तुम्हाला, ह्या बांबू जे आहेत हे नुसते ते अस्ताव्यस्त म्हणून पडलेले नाहीत, ते तर त्याचं काम, त्याचं युटिलिटी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे बांबू सुद्धा फार महाग असतात बरं का, याची किंमत सुद्धा महाग असते. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला कळलं की एक बांबू हा जवळपास 20 ते 25 रुपयाचा पडतो. म्हणजे जर मोठ्या प्रमाणात घेतला तर आणि सुटा जर घ्यायला गेले तर त्याची किंमत मला तर वाटते की 40 ते 50 रुपये होत असेल. तर हा बांबू तेवढा महाग आहे पण तेवढाच महत्त्वपूर्ण ह्या शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणून मी परत एकदा सांगू इच्छितो की ह्या बांबूचंही तेवढंच महत्त्व आहे बरं का मित्रांनो.